तसंच आपल्या नवऱ्याबद्दल, मुलांच्याबद्दल तीच आस्था या देशात बायकांना आणि आहे अजून पुष्कळानं. तेव्हा बाहेरचं वारं मात्र त्या प्रेमाच्या ज्योतीला लागू नये. ते सांभाळून ठेवा, म्हणजे बाहेरचे जेवढे आहेत ते तुमच्यापासून शिकतात. ते घालवायचं नसतं. आजकाल नवीन वारं सुरू झालेलं आहे की प्रेम बिम काही नाही, प्रेमाला काही अर्थ नाही, प्रेम म्हणजे मूर्खपणा आहे, सगळ्यांची तोडून वागायचं. सहयोगाला ते शोभत नाही. चार तऱ्हेची माणसं आहेत. पुष्कळ सहयोगी नसतात, सहयोगाच्या विरुद्ध बोलतात. करा वाटतंय काय, पण त्यांच्यावरती दया केली पाहिजे. उद्या हे नरकात पडणार, आपलेच भाऊबंद आहेत, हे नरकात पडणार. तेव्हा एक तऱ्हेने त्यांच्याबद्दल आंतरिक भावना ठेवू. कोणालाही दुरावलं नाही पाहिजे, सगळ्यांची प्रेमाने वागलं. माझं लग्न झालं ते म्हणजे उत्तर प्रदेशात. तिथेही पाहिलं मी पुष्कळ साठा आहे प्रेमाचा. पण प्रेम बोलून दाखवायचं फार कठीण लोकांना वाटतं. मी गेल्यानंतर मात्र सगळ्यांना वाचा फुटली. प्रेम बोलूनही दाखवावं लागतं, सांगावं लागतं, जपावं लागतं. मुख्य म्हणजे कुटुंब व्यवस्था महाराष्ट्रातली फार चांगली आहे, बायकांनी सांभाळलेली आहे. पण आता बायकांनी जर आपलं धार्जिण्य सोडलं, आपली पद्धत सोडली, दुसऱ्यांचं बघून बदलायला लागल्या, तर मात्र ह्या देशाचं फार नुकसान होईल. आपल्या जुन्या पद्धती फार वाईट असं बायकांनी कधी विचारत नाही. सहन करावं लागतं, पण सहन करणारं सुद्धा कोण आहे? त्यालाही शक्ती पाहिजे. ज्याला शक्ती नाही तो काय सहन करणार? बायका ह्या साक्षात शक्ती स्वरूपात असतात. आणि जर स्त्रीने ती शक्ती वापरली नाही तर ती काय होणार? पुरुषांचं वेगळं आहे, बायकांचं वेगळं आहे. जसं एका रथाला दोन चाकं असतात, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. डावीकडच्या चाकाने उजवीकडे येण्याचा प्रयत्न करू नये, तो मूर्खपणा. आता बाकी ज्या फार पुढारलेल्या देशातल्या बायका, पुढारलेल्या म्हणजे पुढारल्या कुठे माहिती, शिंग निघाली, त्यांचं तरी बघा काय म्हणजे काय स्थिती करून ठेवलेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंडमध्ये प्रत्येक आठवड्याला मी असं ऐकलं होतं की 2 मुलं मारली जातात. आई मार ऐकलं का तुम्ही? कुठे जन्मात कुठे काय. पण आता मी ऐकलं की हे लंडनला आहे. इंग्लंडची तर गोष्टच होणार. प्रेमासाठी श्रम नाही करावं लागणार. आणि त्याच्यात आनंद हा की आम्ही प्रेम करतो. प्रेमाचा आनंद प्रेम, त्याच्या पलीकडे काय? प्रेम करण्यातच खरा आनंद आहे. बाकी कशातच आनंद नाही. कसंही पाहिलं तर काय 2 वस्तू मिळाल्या किंवा नाही मिळाल्या. भांडणं पूर्वी नवरा बायको तीच व्हायचं. नवरा बनायचं काय स्वतःचं बघत नाही. सकाळी तिथून कामाला ती लागते, काय व्यवस्था ठीक नाही तुला स्वतःची, काहीतरी स्वतःचं करून घे. लपून छपून सगळं हे घरच्या वडीलधाऱ्या लोकांच्या समोर नसतं. असं काय सकाळी उठून नवराच काहीतरी थोडंसं पाणी बिणी भरून ठेवायचं. मला इतकं माहिती आहे आमच्या घराण्यात की फार काम पडलं तर साडी नेसून त्यांनी पाणी भरलं, कुणाला दिसलं नाही पाहिजे. कारण बायको बाळंती व्हायची आणि त्याचा त्रास होतो. असे प्रेमाचे पूर्वी प्रकार असतात. बाहेरून सगळं व्यवस्थित, पण आतून मात्र दिसते. आणि ते जतन करून परत त्याची जाणीव करून, हे पुरुषांचं फार चुकतं की बायका इतकंही करून त्याची जाणीव त्यांना देते. मग त्या उद्धट होतात, हत्ती होतात, हत्ती करून ते वाढत गेलं की वाढतच असतं. मग ऐकायचंच नाही नवऱ्याचं. ते फार वाईट गोष्ट आहे आणि मुळात चुकते. म्हणजे एवढंसं लहान दिसतं ना आपल्याला, ते फार मोठं. एक छिद्र जसं काय व्हावं संबंध परमेश्वराच्या पदरात तसं आहे. तेव्हा 2 शब्द जरी नवऱ्याने काढले तरी हरकत आहे, कारण बाहेरचा सगळा ताप घेऊन घरात होतात तेव्हा आपल्यावरच. पण नवऱ्याने सुद्धा ताल ठेवला. मी आज एवढ्यासाठी म्हणते, कारण परदेशातून आल्यावर मला ही तफावत जाणवली.
आणि वाटलं की कुठे माझ्या देशातल्या बायका सुद्धा त्या मूर्ख बायकांसारख्या कुठे वाहून जाऊ, कारण संबंध शक्तीचा सार त्यांच्यात. दिसायला आपलं कुटुंब म्हणजे फार लहान वाटतं, तसं ते फार मोठं घटक आहे. आणि एक एक कुटुंब सहयोगाचं म्हणजे एवढं मोठं घटक आहे की त्या घटकामध्ये आज फार मोठमोठाले जीव जन्माला येणार आहे. एवढे मोठमोठाले जीव जन्माला येणार आहे की त्यांची आपल्याला कल्पनाच न करता येईल. त्यासाठी अशा कुटुंबांची व्यवस्था करायला पाहिजे जिथे मनुष्याला एक असं वाटलं पाहिजे की विशेष काहीतरी सुंदरपैकी घडतंय. तिथे गेलं म्हणजे ती शांत, ती शांती स्थापित करायचं स्थान म्हणजेच घर आहे, कुटुंब व्यवस्था आहे. आपण शांतीच्या फार मोठ्या गोष्टी करतो. पुष्कळच्या बायका मी पाहिलंय मेंबर आहेत म्हणे काय आम्ही शांती देऊ असं, आणि घरी घटस्फोट. तेव्हा घरामध्ये शांती असल्याशिवाय बाहेरच्या शांतीला काही अर्थ नाही. तुम्ही किती पैसे कमवा, काही करा, त्याला काय अर्थ आहे, त्याचा काय उपयोग. पुरुषांनी सांभाळून घ्यायला पाहिजे, बायकांनी सांभाळून घेतलं पाहिजे. दोन चाका हाती एकाच रथ, आणि तो रथ एवढा मोठा आहे, त्या रथाचे तुम्ही चाका, त्या रथाचं वहन तुम्ही करत आहात. आणि केवढी मोठी ती गोष्ट आहे त्याची कल्पना दुसऱ्या देशामध्ये जाऊन कळते की छिन्न भिन्न झाले सगळे. ती छिन्न भिन्नता इतकी जास्त जाणवते, इतकं दुःख असतं. आणि आता जोडता जोडता येते, त्याला जोडणारं आता काही असं त्यांनी ग्लू काढलेला नाही, तिकडे सर्व तऱ्हेचे गोल काढले, पण नवरा बायकोचे हृदय जोडणारं काही. तो मराठी भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की बोलता नाही गोडवा असावा. एक गोडवा आणून बोलता, आणि ते जर साधलं नाही, विशेषतः पुरुषांनी सारखं बायकोकडे लक्ष फक्त तिच्या चुका काढण्यातच असलं तर ती कधी ठीक होणारच नाही, कारण तिला सगळं नाहीतरी चुकाच काढतात काय केलं तरी. कशाला ठीक व्हायचं. ही गोष्ट जरी आज दिसायला इतकी लहान वाटते लोकांना की माताजी आज हे काय सांगत बसल्या. राष्ट्राच्या गोष्टी करणं फार सोपं आहे. राष्ट्र फार मोठे मोठे झाले, पण ज्यांची कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे ते राष्ट्र आता रसातळाला निघालं, अगदी रसातळ. त्याचं कधीही भलं होणार नाही. तेव्हा ही दोन इकडेच सांभाळून ठेवा. खुंटीला जास्त महत्व आहे. एकदा जर का खुंट सुटली तर बेफाम होऊन जाईल संबंध संसार. म्हणून आज प्रथम तुम्हाला विशेष करून सांगते की कुटुंब व्यवस्था सांभाळून घ्या. आता रोज बघते अमेरिकेला जाऊन आल्यापासून तर तिथल्या लोकांना बघून मला आश्चर्य वाटलं. इतके तापट लोक आहेत, इतके तापट आहेत की ज्या दिवशी मी तिथे पोहोचले तर बातमी होती की जरासं एका माणसाचं दुसऱ्याशी भांडण झालं, त्यांनी पिस्तूल काढून त्याला मार रस्त्यावरच, ओळख न दे. लहानशा एका गोष्टीवर भांडण झालं, पिस्तूल काढून मारतात. एवढे तापटनी तामसी लोक आहेत तिथे. म्हणजे त्याच्या आईचा आणि वडिलांचा पत्ता घेतला तर कळेल की त्यांनी कितीतरी लग्न बिग्न करून हा मुलाचा सत्यानाश केला. जर तुम्हाला राक्षस तयार करायचे असले तर तुम्ही घरात भांडणं तयार. बायकांवर फार मोठी जबाबदारी. घरामध्ये सौष्ठव सगळं काय शांती आहे, आणि शांतीचंच लेणं बायकांनी घातलं पाहिजे, पुरुषांनी दिलं पाहिजे आणि बायकांनी घातलं पाहिजे. ज्याने आपल्या घरातली शांती शुद्ध होईल अशा गोष्टी करायच्या. सहयोगांनी असा मनाचा निर्धार केला की बोलायचं ते गोडच बोल. दोन चुका क्षमा केल्या पाहिजे. आई तरी आमच्या कितीतरी चुका क्षमा करत होती, आणि बायकांनी तसंच लक्ष पुरुषांकडे दिला पाहिजे. इतकी जरुरीची गोष्ट आहे, की महत्वाची गोष्ट आहे. या देशाचे सगळे धागे तुटून, आणि जर का एकदा धागे तुटायला सुरू झाले तर सगळं वस्त्र हरवून जाईल. म्हणूनच आपल्या देशाबद्दल म्हटलेलं आहे की यत्र नार्या पूजन्ते तत्र रमन्ते देवी. जिथे देवीची पूजा होते तिथे गृहलक्ष्मी बसते.
त्या गृहलक्ष्मीचं जिथे स्थान असतं, गृहलक्ष्मी म्हणजे ती लक्ष्मी होणार आहे कसालाच पाहिजे. सारखं भिकाऱ्यासारखं मला हे घेऊन द्या, मला ते घेऊन द्या, हे कधी गृहलक्ष्मीचं लक्षण असतं? म्हणजे तुम्ही भिकारी. राणी पद कसलं, राणी असली तर तिला काय. मग नवऱ्याने फोर्स केला तरी सुद्धा नको, कशाला घरात एवढे खर्च काय. म्हणजे किती ही बाजू एकमेकाला पेलावी लागते त्याचा अंदाज घेतो. आणि त्यात रथ कशाचा हक्का, प्रेमात. प्रेमाशिवाय सहयोग होणार नाही, प्रेमाशिवाय सारा संसार बदलणार नाही, प्रेमाशिवाय काही मार्ग मला दिसत. जोपर्यंत आपापसात प्रेम होणार नाही, नुसत्या वरच्या ऑर्गनायझेशननी आणि नुसत्या इकडच्या तिकड्या गोष्टी करून काहीही होणार नाही. प्रेम हे मुख्य. परत हेही लक्षात ठेवलं पाहिजे की इज्जत किंवा आपण ज्याला आबरू म्हणतो ती पुरुषांनाही असते, बायकांनाच असते. पुरुषांनी आपल्या इज्जतीचा ख्याल ठेवला पाहिजे, त्याचा विचार ठेवला पाहिजे. असं नाही की मला काही इज्जतच नाही, मी म्हणजे पुरुष, मग काय. घोड्यासारखं उधळलं तरी मी पुरुषच आहे, किंवा गाढवासारखं जरी वागला तरी मी पुरुषच आहे, काय केलं तरी पुरुषच आहे. आणि माकडासारखं जरी उड्या मारल्या तरी मी पुरुषच आहे. मग तुम्ही माकड व्हाल, गाढव व्हाल, पण माणूस होणार. पुरुषाला आपली आबरू पाहिजे, जशी बाईला आपली आबरू पसंत आहे तशी पुरुषाला असली पाहिजे. लक्ष्मणासारखा पुरुष सुद्धा बघा कसे डोळे खाली करून पाहिले. स्वतः आपल्या वहिनीचे ते पायाशिवाय काही वरती बघितलं नाही. तेव्हा ह्या पाशवी प्रवृत्ती आपल्यातल्या काढून टाका आणि स्वतःची इज्जत करा. हे दुसरं भिकारीपण आहे की सगळ्या बायकांच्याकडे गिरवी बघत फिरायचं, त्यांच्या मागे लंपटासारखं धावायचं. हे एक प्रकारचं फार भिकारीपण आहे. कोणत्याही गोष्टीसाठी एवढं अगदी मला हे हवंच, मला पाहिजेच, हे पुरुषांचं हे दुसरं भिकारीपणाचं लक्षण आहे. जो राजा बादशाह असतो त्याला काय, तुम्ही जमिनीवर बसवा नाही तर कुठे बसवा. सहजयोगामध्ये कसंही बसता आलं पाहिजे, कसंही करता आलं पाहिजे. सगळ्या वर आहात तुम्ही. आत्माचं स्वरूप झाल्यावरती तुम्हाला कशाची गरज आहे, कशाची. आता हे लोक जे आले फॉरेनहून त्याच्यातलं आम्हाला बरं आहे. आता तिकडे म्हणजे गाद्या गिरद्यात इथून तिथवर त्यांच्या कार्पेटी लागलेल्या, झोपायचं व्यवस्थित, सगळं काही इतकं व्यवस्थित, अगदी काय विचारणं. बिछाण्यातनं उठले नाही की बाथरूम तिथे जवळ. कधी उठा, 11च्या आधी तर कधी उठतच नाही. 11 वाजता उठ. आंघोळी मात्र वर्षभरात 1-2 केल्या तर जसं पाहिजे तसं वागत असत. म्हणून ते इथे येऊन जी शिस्त लागते त्याच्यासाठी ते मुद्दामून खर्च करून इथे आले की शिस्त लागते. परत अडीअडचणीत राहता येतं, जीवाला जरा तस पडते. ते तस घेण्यासाठी पैसे देऊन इथे आले तुमच्याकडे आणि तुम्ही त्या तसीपासून कशाला पडता. शरीराला कसं तावून सुलापून केलं पाहिजे. म्हणून गृहस्थाला गृहस्थाश्रम म्हटलं. हे आश्रम आराम करण्याची जागा नाही. आराम म्हणजे अगदी बेकार वस्तू आहे. मला समजतच नाही आरामाची गरज काय एवढं. माणसाला कसं अगदी तडकाफडकी असायला पाहिजे. आराम करायला लागले म्हणजे जे काही जगातलं आहे ते आपल्या डोक्यावर बसणार. एकदा खुर्चीवर बसले खाली बसू शकणार नाही. आराम पसंत व्हायलाच नको. म्हातारपण निघायचं नाही. असे लोक असतात की त्यांना उठायला सुद्धा एक मनुष्य लागतो आणि बसायला एक मनुष्य. हे असलं जीवन तुम्हाला जर करून घ्यायचं असलं तर आरामात राहा. सहयोगी म्हणजे कसा अगदी तत्पर तत्पर. तेव्हा आपल्या संस्कृतीत महाराष्ट्रात सकाळी आपले 4:30ला आंघोळी बिंगोळी करून, आमचं म्हणजे लहानपण असं कोणी 4:30ला उठायचं. वडील आमचे 5ला फिरून बाहेर यायचे.
5 वाजता सगळं घर स्वच्छ करून सगळे जण तयार होऊन सगळी मुलं ते 11 जणांसाठी. आता ते तसं राहिलं नाही बाकीच्यामध्ये. सगळे आपले शिस्तीत. कधी एक कागद बाहेर टाकायचा म्हणजे वडिलांनी मात्र त्याच्यावरती ओरडायचं. एक कागद नाही. अजून माझी सवय, एखादा जर हातात काही कागद मी आपल्या हातात घेऊन फिरते की कुठे काय दिसलं तर घालायचं डस्टबिन, पण आपल्याकडे नसतात. आपल्याकडे वैयक्तिक आपण स्वच्छता फार आहे. पूर्वी मानसिक पण फार होती म्हटलं तर काय. मन कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, मन स्वच्छ ठेवा, मनात घाण नाही ठेवली पाहिजे. घाण ठेवली म्हणजे कसले तरी आपण वाईट आक्षेपणा करतो, वाईट काहीतरी बोलतो, काहीतरी अविधायक घडतं, हातात काहीतरी दुष्ट असं घडतं, अजाण, म्हणून तसं बोलायचं. कसं करायचं नाही, ते कसं करणार, त्याच्या तत्वावर आलं की कळतं का होतं. कारण आपण मनामध्ये जर विष ठेवलं तर सापासारखे आपण कुणालाही लावलं की लावले, चावले बा अमुक ते चावले. चावरे असं आडनाव मी तरी ऐकलेलं नाही महाराष्ट्रात. सगळे आहे पण चावरे नाही. पण बरेच लोक आहेत चावरे आणि त्यांचं नाव चावरेच ठेवावं, आडनाव बदलू. त्यांच्याशी कुणी बोलायला गेलं की दचले. का भेटले का तुम्हाला? हो मिळालाय. वा, कमळाच्या फुलांनी कुणाला चावलेला आजपर्यंत ऐकलेलं नाही. भुंग्यासारख्या माणसाला सुद्धा आपल्याकडे आणून व्यवस्थित आरामात झोपा, ते लक्ष्मीच्या हातात. तेव्हा हा चावरेपणा आपल्या भाषणातनं शब्दातून काढून टाकला. दांभिकपणा ना, खोटं ना, पण खरं म्हणजे तुम्ही चावरे आहात का? आम्ही बघ खरे बोलतो, आम्ही फार स्पष्ट वक्ते. हे आपल्या महाराष्ट्रात फार स्पष्ट वक्ते. कधी टिळकांसारखे सारखे स्पष्ट वक्ते, खरे स्पष्ट वक्ते आहे आगरकरांसारखे, असे लोक आपल्या देशात आहेत ह्या महाराष्ट्रात. तसा स्पष्ट वक्ता कुणा मी पाहिला नाही. स्पष्ट वक्ते म्हणजे लोकांना शिव्या देणे, घाणेरड्या गोष्टी बोलणे, हे स्पष्ट वक्ते. आमच्यामध्ये दांभिकपणा नाही. जे करायचं ते आम्ही उघड्या रस्त्यावर करतो. असं फार कॅण्या असतो. त्या बाबतीत एक समज असायला पाहिजे. त्यापेक्षा दांभिकपणा बरा. मी जी माणसं उघड्या रस्त्यावरती घाणेरडी कामं करतात ते म्हणजे सगळी घाणच उघडीच करून टाकतात. म्हणजे कुणाला काही मर्यादाच राहणार नाही. निदान दांभिक मनुष्य एवढा आहे की तेवढ्यापर्यंत करतो आणि त्याला भीती वाटते, ते पसरत नाही. पण हे जे उघड्या रस्त्यावरती चालतात प्रकार ते मात्र थांबत. आणि त्यासाठी स्वतःची ज्याला आबरूच नाही आहे, प्रतिष्ठा नाही, अप्रतिष्ठित मनुष्य आहे, त्याला काय लागतं ते? त्या स्वतःची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. आणि शांती प्रतिष्ठेशिवाय मनुष्य ज्याला आपली स्वतःची प्रतिष्ठा असते तो हत्तीसारखा आरामात त्याची शांती धळत. आपण प्रतिष्ठित आहोत किंवा नाही ते पाहिलं पाहिजे. चिल्लरपणा करणे, वाशकळपणा करणे, कुचेष्टा करणे, एक दुसऱ्याचं वाईट पडणे, हे म्हणजे किती निम्न स्तरातल्या गोष्टी आहेत. आणि ते सहजयोगानंतर दिसतं. आणि तो बदल जर आपल्यात आलेला नसला तर असं समजायचं की अजून आम्ही सहयोगी झालेले नाही. सहयोग म्हणजे काय, तुम्ही मेंबरशिप करू शकत नाही, मी कालच सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हावं लागतं. आणि ते इतकं सौंदर्य आहे, इतकी मृदुता आहे त्याच्यामध्ये. पूर्वी मी असं बघितलं होतं की आमचे सहयोगी सगळ्याच्या पहिल्या रांगेतून बसले. कोणताही प्रोग्राम असला आधी आम्ही तिथे बसलेले. अहो तुम्ही व्यवस्थापक, तुम्ही तिकडून बसले, म्हणजे बाकीची व्यवस्था कोण बघणार? म्हणजे घरातल्या बाईंनी आधीच जेवायचं, अजून आपल्याकडे अजून बायका असं करत. तशातला प्रकार. तुम्ही समोरच येऊन बसले का? हो म्हणे आम्ही 3-4 रांगा राखून ठेवल्या. असं का? बरं आता बसा म्हटलं, तुमची पूजा कर. ते आता बदलत बदलत मागच्या रांगेत गेले आणि आता बघते की बाहेरच बसतात बिचारे. तुम्ही पुढे तिसऱ्यांना काय ज्यांना गरज होता. ही गोष्ट जेव्हा येऊ लागली तेव्हा समजायचं सहयोग जमतोय बा आपल्याला.
कारण कुठल्या तरी आपल्या माताजी आहेत ना, त्यांचंच आम्ही कार्य करतोय, त्यांचंच आम्ही बघतोय, सहयोग त्यांचाच आहे, ते आम्ही शिकवतो. असा विचार करू, दुरूनही केला काय किंवा पुढूनही केला काय तरी आहे, तिथे जाऊ, जिथे योग्य असेल माताजी तिथे त्या आम्हाला ठेवा, अशा समाधानी वृत्तीने जो मनुष्य राहतो त्याला सहयोग लागतो. तर तिसरी गोष्ट म्हणजे समाधान माणसामध्ये पाहिजे. समाधानाशिवाय शांती प्रस्थापित होणार नाही. आज कोणाकडे गेले तर त्यांच्याकडे आम्ही आज अमुक बघितलं, ते फार छान आहे, मग गेले बाजारात धडपडत, तेच मिळवलं पाहिजे. आता ज्या लोकांनी मिळवलं आहे इकडे त्यांना ते माती मोलाचं झालं. सगळं आणून घरामध्ये ठेवून करायचं तरी काय, लोणचं घालायचं आहे का? जे दुसऱ्यांच्याकडे मिळालं दिसलं ते आपण आणायचं. मग आपलं वैशिष्ट्य काय राहील? अहो काहीतरी नवीन आणा. आणि संस्था त्या माणसाला, अशा माणसाला काहीही संस्था नाही. आपोआप गोष्टी घडतात, सहयोगाना सगळं काय मिळतं, त्याचं सौंदर्य सगळं काय मिळतं. पण पहिल्यांदा मनुष्याला समाधान असायला, समाधानाचं एवढं संस्था होतं. कशाला? समाधान. सहयोगानंतर तुम्हाला तुमचा आत्माच मिळाला, त्याच्यावर आता समाधानाला आणखी काय? जे स्वतः साक्षात समाधान स्वरूप आहे तेच तुमच्या जागृत झाल्यावर आता कसं समाधान पाहिजे ना त्याला? पण त्याचा अर्थ असा नाही की भगवी वस्त्र घालून माझ्यासमोर उभे राहा, म्हणजे दुसरंही असतं ते. आता आम्ही सहयोगी झालो, आता आम्ही भगवी वस्त्र मळकी घालून उभे. पण समाधानामध्ये सौंदर्य. ज्या मनुष्याला समाधान असतं तेव्हा तो अत्यंत प्रसन्न चित्त असतो. देवीचं तसंच आहे, तिला समाधान असलं की प्रसन्न चित्त, नसलं की स्पष्ट दिसतं बा समाधान काय वाटलं नाही माताजी. तुम्ही जर समाधानी असला तर तुमचं जे आयुष्य आहे ते सौंदर्यमय, अत्यंत हळूवार. पूर्वी मी पाहिलं तर लोक ओरडायचे एका दुसऱ्या सहयोगात, नुसतं कोकळणं चालायचं. मी म्हणायचं बाबा आता कसं काय होणार आहे लोकांचं? कोणी आला की एक फटका द्यायचा तलवारीचा. कोणी आला दारात, आले का तुम्ही घ्या, म्हणजे तो पळायचा, सहयोग नको रे बाबा. तिकडे जहाल लोक राहतात सगळे, तो जहालपणा आता मावळ. अगदी थंड वातावरण झालेलं, केवढं छान झालं ना. असं वाटलं पाहिजे की खरंच कमळात आलो की काय. हा त्याचा सुगंध, त्या सुगंधामध्ये आम्ही येऊन नाहून राहिलोय असं वाटलं पाहिजे. एका नवीन माणसाला भीती नाही वाटली, त्याला वाटलं पाहिजे की आलो बा आपण कुठेतरी, हे स्वर्ग आहे. आणि हे स्वर्गाचे देवदूत बसले सगळे, परिधान, वागणं सगळं काय स्वर्गासारखं पाहिजे, कारण तुम्ही स्वर्गात आलात. हे स्वर्ग आपल्यातला स्वर्ग जागृत झालेला आहे, तेव्हा त्याचा परिणाम हा दरवळलाच पाहिजे. अशा प्रकारे आपला सहयोग आज महाराष्ट्रात हळूहळू वाढत आहे.